हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता आज तुमच्यासोबत माझं देवघर आणि देव यांची सगळी सेवा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर सगळ्यात आधी मी देव स्वच्छ करून घेतलेले आहेत. दही लावून किंवा पितांबरी लावून तुम्ही पितळीचे देव स्वच्छ करून घेऊ शकतात. फोटोंना वेगळं असं विशेष काही वापरायचं नाही आहे. तर बघू शकता देवाचे लख्ख चमकलेले आहेत. त्यानंतर देवांचे फोटो मूर्ती वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर देवघरही मी छान पुसून घेतलेलं आहे. आठवड्यातनं एक दिवस मी अशी देवपूजा करत असते, तीच मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून मला कमेंट करायची की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते. तर मैत्रिणींनो, मी पुरुष देव जे असतात त्यांना गंधगोळी आणि स्त्री देव जे असतात त्यांना हळद कुंकू असं वाहून घेत असते. तर गंधगोळी मी आधीच उघळून बाजूला घेते आणि त्यानंतर काडीच्या साह्याने जसे देव आहेत तशा आकाराचे गंध लावून घेते. जसे की मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आणि मला कमेंट करून सांगायचे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते. तर बघू शकताय. तर आता स्वामींचा फोटो आहे. स्वामींना जो यू आकाराचा जो गंध आहे तो मी लावून घेतला आहे. असंच सगळ्या देवांचं मी असंच करत असते. बघू शकताय. जसं बालाजीचं आहे तसंच मी लावून घेत असते. त्यानंतर देवींचे जे असतात देवींना मी हळद कुंकूचा गंध लावत असते. हळद कुंकू लावल्यानंतर देवीचा फोटो अजूनच जास्त उठून दिसतो नाही का. त्यानंतर विठ्ठलाची जी मूर्ती आहे तर विठ्ठलाला मी आधी गंध लावून घेते पायांवरती सुद्धा. त्यानंतर रुक्मिणीला कुंकू लावून घेते. ज्या दिवशी मनापासून सेवा केलेली असते त्या दिवशीचा पूर्ण दिवस अगदी छान सुंदर मस्त असा जात असतो. कारण देवाची सेवा केल्यानंतर जो आनंद मिळतो ना तो दुसरं कशातच मिळू शकत नाही असं मला वाटतं. त्यानंतर माझ्याकडे जे छोटे छोटे देव आहेत त्यांना मी अगदी छोटे छोटे टिपके लावून घेत असते. त्यानंतर शिवलिंगावरती या पद्धतीने 3 रेषा ओढून घेत असते. त्यानंतर बाळकृष्णाला परत अष्टगंध लावून घेतला. त्यानंतर गणपतीला अष्टगंध लावून घेतला. त्यानंतर विठोबाला अष्टगंध लावून घेतला. त्यानंतर स्वामींचा फोटोला सुद्धा लावून घेतला. त्यानंतर अन्नपूर्णा माता आहे त्यांना कुंकू लावून घेतला. असं सगळ्या देवांना वेगवेगळ्या कुंकू लावत असते मी. पुरुष देवता जे आहेत त्यांना पुरुष देवतांना गंधगोळी आणि अष्टगंध आणि जी स्त्री देवता आहेत त्यांना कुंकू हळद कुंकू असं लावून घेत असते. त्यानंतर ह्या शुभ कवडी आहेत माझ्याकडे 5 त्यांना आधी हळद लावते आणि त्यानंतर मग कुंकू लावून घेते. खरंच खूप सुंदर दिसतात. मस्त दिसतं हे सगळं. आणि ज्या दिवशी मी हे सगळं करते ना त्या दिवशीचा दिवस माझा खरंच खूप छान जातो. तुम्ही तुमची देवपूजा कशी करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. त्यानंतर मी देवघरात पिवळे वस्त्र अंथरून घेतलेले आहे. पिवळे वस्त्र हे पावित्र्याचं आणि मांगल्याचं प्रतीक असतं. पिवळा रंग हा जर तुमचा देव्हारा ईशान्य कोपऱ्यात असेल तर देव्हाऱ्यात लाल वस्त्र अंथरू नका. साधारण लाईट रंगाचे पांढरा पिवळा पिस्ता कलर या रंगाचे वस्त्र अंथरावे. तर बघू शकताय आत्तापर्यंत मी लालच वस्त्र अंथरत होते पण आता मला समजलं की ईशान्य कोपरा असेल तर लाल वस्त्र अंथरू नये. त्यासाठी मग लाल वस्त्र अवॉइड करते मी. त्यानंतर सगळे देव मांडणीप्रमाणे आधी गणपती नंतर बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग विठ्ठल रुक्माई स्वामींची मूर्ती. त्यानंतर माझ्याकडे सप्तशृंग देवीचा फोटो आहे तो. त्यानंतर मग शंख सगळे. त्यानंतर श्रीयंत्र कवड्या त्यानंतर घंटा. त्यानंतर मी जलपात्रसुद्धा भरून ठेवत असते तर त्यालाही गंध लावून घेते मी. तर याच पद्धतीने मी ही देवपूजा करून घेत असते. तुमच्या घरी तुमची देवपूजा कशी करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी कुलदेवतेचा मंगल कलश असायलाच हवा. तर मंगल कलशासाठी मी छान मस्त असे कमळासन बनवून घेतलेले आहे. बघू शकता इथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवलेली आहे. त्यानंतर मंगल कलश भरण्याची एक विशिष्ट पद्धत असते तीही मी तुमच्यासोबत शेअर करते. मी स्वस्तिक त्यावरती आधी काढून घेते. स्वस्तिक काढण्याची पद्धत जेव्हापासून मला समजली तेव्हापासून मी त्याच पद्धतीने काढते. पण मनात चांगला भाव ठेवून तुम्ही जी गोष्ट जशी केली तशीही चालेल, काहीच हरकत नसते. खालून वरती प्रगती व्हावी म्हणजे कमीपासून जास्तपर्यंत प्रगती व्हावी त्यासाठी खालून वरती रेषा ओढून घेते. त्यानंतर कलशामध्ये मी आधी पाणी टाकलं, एक नाणं टाकलं, सुपारी टाकली, हळद कुंकू आणि फूल अक्षदा वाहून घेणार आहे.
या पद्धतीने मंगल कलश आपल्याला भरायचा असतो. त्यानंतर कुंकवाला सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढून घेतलं तर चालू शकतं, पण मी हळद आणि कुंकू वाहून घेत असते. त्यानंतर माझ्याकडे एक छोटंसं मोत्याचं वस्त्र आहे, ते मी कलशाला घालून घेते. खूप छान दिसतं जेव्हा मी हे वस्त्र कलशाला घालते तेव्हा. बघू शकता या पद्धतीने आपला कलश तयार झालेला आहे. त्यानंतर कासव आहे, कासवाच्या खाली पाणी टाकून घेते. पण हे जे आहे माझ्याकडे कलशाच्या खाली ठेवायला होतं, तेच मी कासवाच्या खाली ठेवते कारण इथे कमळासन ठेवलेलं आहे मी. त्यानंतर कासव जिथे ठेवते तिथे आधी रुपये ठेवून घेते त्याखाली आणि त्यानंतर मग त्यात थोडंसं पाणी टाकते आणि मग वरून कासव ठेवते. 2-3 दिवसात 1-2 दिवसात त्यातलं पाणी कमी झालेलं असतं. असं कसं होत असेल हे मला तुम्ही नक्कीच सांगा. त्यानंतर बघू शकताय मी विठ्ठल रुक्माईला छान असे हार, मोत्याचे हार घालून घेतले. जेव्हापासनं ही मूर्ती आणली आहे ना, तेव्हापासनं माझ्या हातून पांडुरंगाची विशेष सेवा होते असं मला वाटतं बऱ्याचदा. तर बघू शकताय या पद्धतीने माझी देवपूजा झालेली आहे. मी मला जे इथे आमच्या पार्किंगला जी फुलं आहेत ती भेटलेली आहेत सगळी, तर तीच फुलं मी वाहून घेतलेली आहे. फक्त व्हिडिओसाठी वेगळं काहीतरी करायचं असं मी बऱ्याचदा करणं टाळते. जे माझं रेग्युलर दैनंदिन काम आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर बघू शकता या पद्धतीने माझी देवपूजा झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची देवपूजा हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, रांगोळी कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि माझी आजची देवपूजा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ही कमेंट नक्की करा. माझ्या आयुष्यात आज मी जेही आहे ते स्वामींमुळे आहे असं मला वाटतं. बघू शकताय देवपूजा केल्यानंतर देवघर अगदी खुलून जातं. मन प्रसन्न होतंच, पण घरही प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. बघू शकताय ऑलमोस्ट माझी देवपूजा पूर्ण झालेली आहे. तुम्ही तुमची देवपूजा कशी करतात हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करायला विसरू नका. आणि माझं देवघर तुम्हाला कसं वाटलं हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय मैत्रिणींनो.